1 मे महाराष्ट्र दिन, परंतु विदर्भात मात्र हा दिवस निषेधाचा ठरला आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीकडनं महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात आला असून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा जोर चढला आहे। 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि विदर्भाचा त्यात समावेश करण्यात आला। मात्र त्यानंतरच्या 6 दशकांहून अधिक काळात विदर्भाच्या नैसर्गिक संपत्तीचा अपेक्षित आणि योग्य वापर करण्यात आला नसल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीकडनं करण्यात आला आहे। विदर्भ हा खनिज, जंगल संपत्ती आणि कृषी उत्पादनांनी समृद्ध असतानाही औद्योगिकरणाच्या बाबतीत हा प्रदेश मागे राहिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। महाराष्ट्राच्या विकासाकरिता मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे या भागांवर जास्त भर देण्यात आला आहे, तर विदर्भाकडे सातत्याने दुर्लक्ष झालेत, असा आरोपही यावेळी करण्यात आलाय। याच दुर्लक्षामुळे विदर्भात बेरोजगारी वाढली, तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही गंभीर झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केलेत। तसेच विदर्भातील राजकीय प्रतिनिधित्वातही घट झाल्याचा दावा करण्यात आला असून 1 खासदार आणि 4 आमदारांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितलेत। भारतीय संविधानातील अनुच्छेद 3चा आधार घेत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी यावेळी पुन्हा जोरात करण्यात आली आहे। विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केलाय। विदर्भाच्या लोकांना नोकऱ्या नाहीये, रस्त्याचे प्रोजेक्ट रखडलेले आहे, तसेच अनुशेषामुळे उद्योगधंद्यावर परिणाम झालेला आहे। येथील युवक बेरोजगार आहे। येथील युवक बेरोजगार असल्यामुळे येथील युवकांना नोकरीसाठी पुण्या मुंबईच्या घिरट्या घालाव्या लागतात व येथील जे नागरिक आहे, जे त्यांचे वडील आहे किंवा आई आहे, त्यांची जी परिस्थिती आहे ते वृद्धाश्रमसारखी झालेली आहे। मुलं सर्व नोकऱ्यामध्ये पुण्या मुंबईला गेल्यामुळे इथं त्यांना एकटे राहावं लागते। विदर्भाची अधोगती झालेली आहे, त्यामुळे आम्हाला विदर्भाचा राज्य वेगळा पाहिजे। विदर्भाचा राज्य जर वेगळा झाला नाही तोपर्यंत इथं कोणतेही विकास होऊ शकत नाही। म्हणून आमचं म्हणणं आहे की विदर्भाचा वेगळा राज्य द्या, आम्ही आपल्या परीने त्याचा विकास करू। यांच्या मागील 67 वर्षापासून डिमांड करून विकासाची कोणतीही कामे झाली नाही आणि अनुशेषही भरल्या गेलेला नाही। म्हणून आम्ही म्हणतो आमचा विदर्भाचा राज्य वेगळा पाहिजे।